आवाजावरूनच समजलं असेल, आज आपण काहीतरी चटपटीत बनवणार आहोत. नमस्कार मंडळी, उज्ज्वल फूड रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी 2 मिनिटात ताटाची शान वाढवणारी झणझणीत व चटपटीत अशी पापड चटणी. वेळ न घालवता आपण रेसिपी सुरू करू. पापड चटणी बनवण्यासाठी मी या ठिकाणी उडीद डाळीचे पापड घेतलेले आहेत. हे पापड कसे बनवायचे याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आता आपण एक एक करून हे पापड भाजून घेऊ. त्यासाठी मी गॅसची स्पीड ही एकदम कमी करून घेतलेली आहे आणि त्यावरती पापड भाजण्याची चाळणी ठेवून घेतली. जर चाळणी नसेल तर तुम्ही तसेही पापड भाजून घेऊ शकता. हे पापड तुम्ही भाजून घेण्यापेक्षा तळूनही घेऊ शकता. पण तळलेल्या पापडाची चव ही वेगळी लागते आणि भाजलेल्या पापडाची चव ही वेगळी लागते. तळलेल्या पापडापेक्षा भाजलेल्या पापडाची चव ही खायला अधिक छान लागते. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही तळून घेण्यापेक्षा पापड चटणी बनवण्यासाठी पापड भाजूनच घ्या. तुम्ही बघू शकता मी मंद आचेवर पापड मस्त असे भाजून घेतलेले आहेत. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये ते एक एक करून टाकून घेऊ. पहा, आपले पापड सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजले गेले आहेत. याचा आपण हाताने मध्यम आकाराचा चुरा करून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी मध्यम आकाराचा चुरा करून घेत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपले पापड या ठिकाणी थोडे थंड होऊ द्यायचे, नंतरच त्याचा चुरा करून घ्यायचा. त्यानंतर कढईमध्ये 1 चमच तेल टाकून आपण त्यामध्ये 1 चमच जिरे, थोडासा कढीपत्ता कढल्यास आपण त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेला लसूण टाकू. त्यांना व्यवस्थित आपण परतून घ्यायचं. त्यानंतर लसूण लालसर झाल्यास त्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊ. या ठिकाणी मी लाल तिखट 1 चमच टाकून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये वाढवू शकता. यात आता आपण चुरा केलेले पापड टाकून घेऊ आणि आपला गॅस बंद करू. कारण गॅस जर चालू असेल तर आपले हे मिश्रण करपले जाईल. या मिश्रणाला व्यवस्थित सर्व बाजूंनी परतून घेत राहायचं आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी पापड जास्त चुरा केलेला नाही. यामध्ये आता आपण भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकू. कोथिंबीरला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्ही पाहू शकता आपली झणझणीत व चटपटीत अशी अगदी 2 मिनिटांमध्ये तयार झालेली पापड चटणी. यावरती तुम्ही बारीक सेव देखील टाकू शकता. काय म्हणता मंडळी, जेवण कितीही साधं असू द्या, पण सोबतीला अशी पापड चटणी असली तर जेवणाची मजाच काहीतरी वेगळी. धन्यवाद.